नमस्कार. 1980 साली महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस चांगला झाला होता. जेव्हा हवा जितका हवा तितका पाऊस त्या त्या प्रदेशामध्ये पडलेला होता आणि त्यामुळे कोकणचा राजा नाही म्हटलं तरी खुशीमध्ये होता. दरवर्षी पावसा पाण्यामुळे रडकुंडीला येणारा हा कोकणातला शेतकरी राजा 1980 साली मात्र वरुण राजाने कृपा केली या एका भावनेने भारून गेलेला होता. दसऱ्याच्या दरम्यान पिकं काढणीला आलेली होती. पावसाच्या पाण्यावर घेतलं जाणारं भाताचं एकमेव पीक हा कोकणातल्या जनतेचा जीवनाचा एकमेव आधार होता आणि त्यामुळे पाऊस चांगला झाला, भाताचं पीक चांगलं आलं तर शेतकरी राजा अगदी मस्तवाल म्हणावा असा होत असे. 1980 साली तशीच परिस्थिती होती. दसऱ्याच्या नंतर मग पिकं काढणीला आली. लोकांनी खळी करून पिकाची कापणी करून आपल्या खळ्यामध्ये घेतली. खळ्यामध्ये मग मळणी करून एकेकाच्या घरामध्ये हे भरलं पीक यायला लागलं. साहजिकच त्यामुळे लोकांच्या हातामध्ये 4 पैसे जास्त खेळायला लागले. त्याच वेळेला चिपळुणामध्ये असलेल्या बहादूरशाह शेख नाका, चिंच नाका आणि चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये असलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी यावर्षी पीक पाणी चांगलं येणार, शेतकऱ्याच्या हातामध्ये चांगले 4 पैसे खुळखुळणार आणि साहजिकच त्याची पावलं मग दुकानामध्ये विविध वस्तू खरेदी करण्यासाठी आपोआप वळणार याची पूर्णपणे जाणीव होऊन साधारणपणे गणपती गेल्यानंतरच हळूहळू आपल्या दुकानामध्ये दिवाळीच्या दरम्यान जो माल विकला जाईल असं वाटत असे त्या मालाचा साठा करायला सुरुवात केली. दसरा गेल्यानंतर 4-8 दिवसांनी मग चिपळूणच्या सगळ्या बाजारपेठा गिऱ्हाईकांनी ओसंडून वाहू लागल्या आणि तसंच चिपळूणचा एसटी स्टँडही भल्या मोठ्या गर्दीने 12-13 तास फुललेला आहे असं लोकांच्या नजरेला दिसायला लागलं. हातामध्ये पैसा आल्यावर मग याला भेट, त्याला भेट, त्याला हात भेट नेऊन दे अशा एका वृत्तीने किंवा समजुतीने चिपळुणातले लोक मग गावोगावी जायला लागले. दसऱ्यापासून दिवाळी आणि दिवाळीनंतर थोडे दिवस हा कोकणामध्ये माणगावापासून ते खालच्या राजापुरापर्यंत वेगवेगळ्या गावामध्ये त्या त्या मंदिरांच्या जत्रांचा सीझन असतो आणि साहजिकच मग चिपळुणामध्ये बिऱ्हाड करून राहिलेले चाकरमानी आपापल्या गावाच्या जत्रेला यावर्षी नक्की जायचं असं काहीतरी मनाशी धरून त्या दिवसाची वाट बघत होते. दसऱ्याच्या नंतर एकेका गावाच्या जत्रा सुरू झाल्या. जत्रेला जाणाऱ्या लोकांमध्ये मग 2 प्रकार होते. एक ज्याच्या गावची जत्रा असे तो आपल्या देवाला मनापासून भेटण्यासाठी त्याच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी जात असे आणि गेले वर्षभर याच चाकरमान्याने आपल्या मित्रमंडळीमध्ये आपल्या गावातल्या जत्रेचं अगदी खुमासदार असं वर्णन केलेलं असे. त्यामुळे बऱ्याच वेळेला ही मित्रमंडळी सुद्धा बाबा यावर्षी तू जत्रेला जाशील तेव्हा आम्हाला घेऊन जा असं महिनाभरापासून सांगत असत आणि तो जत्रेचा दिवस उजाडल्यानंतर मग त्या गावातला चिपळुणामध्ये राहणारा हा चाकरमनी आपल्या मित्रमंडळींना घेऊन आपल्या गावी केवळ जत्रेसाठी जात असे. त्यावेळेला हॉटेलं बिटेलं किंवा बाहेर राहायची सोय नव्हती. त्यामुळे ज्याच्या घरी किंवा ज्याच्या संगतीने जावं त्याच्याच घरी उतरायचं. सकाळी मऊ भात पेज भात जो असेल तो खायचा. दुपारी भरपेट जेवण करायचं. संध्याकाळी त्याच्या दुसऱ्या दिवशी जत्रेमध्ये मनसोक्त हुंदडायचं. 4 पैसे खर्च करून जत्रेमध्ये काही नाविन्यपूर्ण वस्तू दिसली तर ती खरेदी करायची आणि मग 2 दिवसांनी परत आपल्या गावाला परतायचं. असं चिपळुणातल्या चाकरमान्यांचा त्या वर्षी मनोदय होता आणि गावातल्या एकेका जत्रेप्रमाणे चिपळूणच्या स्टँडवर त्या दिवसाच्या आधी 1-2 दिवस तुडुंब म्हणावे अशी गर्दी होती.
चिपळुणाच्या स्टँडवर होणारी ही गर्दी मामा काण्यानाही चांगलं वरदान जाऊन जात होती. मामा काण्यांचं त्यावेळेला चिपळुणच्या एसटी स्टँडवर एक हॉटेल होतं. मामा काण्याच्या या हॉटेलामध्ये तेव्हा बटाटा वडा, मिसळ, थालीपीठ असे सगळे खमंग पदार्थ मिळत असत आणि दुपारच्या जेवणामध्ये पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत आणि भाकरी किंवा पूर्ण राईस प्लेट मिळत असे. त्यावेळेला पूर्ण थाळीची म्हणजे राईस प्लेटची किंमत 8 आणे होते 1980 साली. याच 1980 सालामध्ये मामा काण्याचं दुकान म्हणजे हॉटेल हे तुडुंब गर्दीने वाहत होतं. लोक येऊन आपल्या बसची वाट होईपर्यंत चहा पाणी नाश्ता करत असत आणि मग आपल्या हातामध्ये मिळालेलं कागदी बिल घेऊन ते काउंटरपाशी जाऊन आपले पैसे अदा करत असत. आता आज सर्वसाधारणपणे आपण कुठच्याही हॉटेलमध्ये असंच बिल देतो, पण 1980 साली मामा काण्याचं हॉटेल हे एकमेव असं हॉटेल होतं जिथे गिऱ्हाईकाच्या हातामध्ये त्याने खाल्लेल्या पदार्थांचं कागदी बिल मिळत असे. तोपर्यंत कोकणामध्ये परिस्थिती किंवा एकंदर व्यवस्था अशी होती की तुमचं खाणं पिणं झाल्यानंतर तुम्ही हात धुवून जेव्हा काउंटरवर बसलेल्या मालकाकडे आपण खाल्लेल्या मालाचे पैसे अदा करण्यासाठी जात असत, तेव्हा तुम्ही तिथे पोचल्यानंतर तुम्हाला ते खाद्यपदार्थ जो आणून दिलेला जो वेटर असे तोच मालकाला तिथे असेल तिथून ओरडून सांगत असे. एखाद वेळेला जर काउंटरवर 4-5 माणसांची गर्दी असेल तरी हा वेटर काही डगमगत नसे. तो आपल्या जागेवरून मालकाला ओरडून सांगत असे, काळा शर्ट 12 आणे, लाल टोपी 14 आणे, पांढरा शर्ट 1 रुपया. असा सगळा आर्थिक व्यवहार केवळ बोलीनी चाललेला असताना मामा काण्यानी मात्र 1980च्या दरम्यान बसल्या गिऱ्हाईकाला कागदी बिल द्यायला सुरुवात केलेली होती. चिपळूणच्या स्टँडवर भली मोठी गर्दी, मामा काणेच्या दुकानामध्ये म्हणजे हॉटेलमध्ये खायला प्यायला बसलेल्यांची लागलेली रेग, असं सगळं सकाळपासून रात्री 10-11 वाजेपर्यंत म्हणजे त्यावेळेला अगदी खाल कोकणापर्यंत ज्या रातराण्या धावत असत, त्यावेळेला एस टीच्या ज्या गाड्या रात्री प्रवास करत असत त्यांना रातराणी म्हणायची एक पद्धत पडून गेलेली होती आणि त्यामुळे मुंबईहून दुपारच्या दरम्यान निघालेल्या गाड्या रात्री 8:30-9-10 वाजेपर्यंत चिपळूण गाठत असत. तिथली प्रवासी मंडळी मग मामा काण्याच्या हॉटेलमध्ये जेवून पुन्हा बसत असत आणि तळ कोकण गाठत असत. अशा या तुडुंब गर्दीमध्ये अचानक चिपळूणच्या स्टँडवर दसऱ्यानंतर 4-8 दिवसांनी एके दिवशी त्या एस टी स्टँडच्या कंट्रोलरकडनं एक घोषणा झाली की गाडी नंबर 2612 चिपळूण रत्नागिरी गाडी, टपाल गाडी मामा काण्यांच्या हॉटेल समोर लागलेली आहे. त्यावेळेला कंट्रोलर गाडीचा नंबर आणि गाडी उभी राहण्याची जी स्थिती किंवा जे ठिकाण असे ते माईकमधनं अनाऊन्स करून चिपळूणच्या सगळ्या स्टँडमध्ये उभ्या असलेल्या लोकांपर्यंत ती घोषणा किंवा सूचना किंवा बातमी पोहोचत असत. चिपळूण रत्नागिरी गाडीची अशी घोषणा झाल्यानंतर मग जागोजागी पसरलेले, सुस्तावलेले, ताटकळलेले किंवा मामा काण्याच्या हॉटेलमध्ये आपलं चहा पाणी करत असलेले सगळे लोक कान टवकारून त्यांनी ती घोषणा ऐकली आणि मग हातातली सगळी कामं तिथल्या तिथे टाकून सगळ्यांनी या मामा काण्याच्या हॉटेलच्या समोर जिथे ही चिपळूण रत्नागिरी गाडी लागणार होती तिकडे धाव घ्यायला सुरुवात केली. गाडी 2612 तिथे येऊन उभी होती. त्याच्यावरती पाटी लागलेली होती चिपळूण रत्नागिरी आणि कोपऱ्यामध्ये लिहिलेलं होतं टपाल. आता टपालची गाडी म्हणून त्यावेळेला जी गाडी म्हणजे एस टीच्या गाड्या धावत असत त्या जागोजागी पडलेल्या पोस्टाच्या पिशव्या
त्यातले कंडक्टर उतरून जमा करत करत आपल्या मुक्कामाला जात असत. त्यावेळेला पोस्ट खात्याची या आपल्या चिपळूणच्या अंतर्गत भागामध्ये स्वतःची वाहन सेवा नव्हती आणि त्यामुळे पत्रांची पूर्ण ये जा म्हणजे पोस्टाच्या पत्रांचं सगळं दळणवळण एस टीवर अवलंबून होतं. पोस्ट खात्याने एस टीबरोबर एक समन्वय साधून आपल्या जागोजागी ज्या पिशव्या असत त्याच्यामध्ये दोन चार पत्र पडलेली असत आणि जाड मेण कापडाच्या बनवलेल्या राखाडी रंगाच्या त्या पिशव्या त्या गावातला पोस्ट मास्तर सील बंद करून हायवेवरती आणून टाकत असे. मग टपाल नावाच्या ज्या काही गाड्या धावत असत त्या गाड्या या सगळ्या जागोजागी पडलेल्या पिशव्या ताब्यात घेत असत आणि मुक्कामाला म्हणजे रत्नागिरीला नेऊन पोस्टाच्या खात्याच्या ताब्यामध्ये देत असत. अशी ही चिपळूण रत्नागिरी टपाल गाडी लागलेली मामा काण्याच्या दुकानातून त्यांच्या बसपर्यंत लागलेली रीग, गाडीचा मागचा दरवाजा उघडून मग भला मोठा पाण्याचा लोंढा आतमध्ये शिरावा तशी गर्दी या बसमध्ये शिरायला लागली. आता आपल्याला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की हल्ली आपण ज्या एस टीच्या सुद्धा बस बघतो त्यांना जो आतमध्ये चढायचा दरवाजा असतो तो अगदी पुढच्या बाजूला म्हणजे ड्रायव्हरचं केबिन जिथे संपतं तिथे लगोलग असतो. पण मला वाटतं 2001 सालापर्यंत एस टीला म्हणजे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कंपनीला ज्या एसट्या धावत होत्या त्यांचा सगळ्यांचा दरवाजा पाठीमागे असे. आता चढणाऱ्या उतरणाऱ्या प्रवाशावर नजर ठेवण्यासाठी केवळ साईड मिररचा सहारा ती गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला असे. आता मागच्या दरवाजामधून हा असा गर्दीचा लोंढा चढत असताना जो तो आपापले कपडे, आपापलं हातातलं सामान, स्वतःचं शरीर, घामेजलेले चेहरे हे सगळं घेऊन गाडीमध्ये चढत होते आणि त्याच्यामध्ये शिवा आणि दादू नावाचे 2 पैलवान होते. शिवा आणि दादू या दोघांची अंगकाठी पैलवानासारखी होती. दोघांनी दाढी मिशा भरगच्च राखलेल्या होत्या आणि दोघांच्या कपाळावर लाल बुंद असे टिळे लावलेले होते. लोकांकडे मोठ्या जरबेने बघत पण जसा आपला नंबर आला तसंच आपलं शरीर आतमध्ये ढकलून हे शिवा आणि दादू सुद्धा आतमध्ये शिरले. आतमध्ये शिरलेल्या माणसांचं पहिलं काम असं होतं की रिकाम्या असलेल्या जागांपैकी एक जागा पकडायची आणि त्यातल्या त्यात जर खिडकीजवळची जागा मिळाली तर मग परमानंद. सुरुवातीला सगळ्या खिडकीजवळच्या जागा भरत असत. त्यांच्या शेजारी मग आडवाटेने येणारे प्रवासी बसत असत. प्रवासी बसून झाले तरी दारातून आतमध्ये येणारा प्रवाशांचा लोंढा त्या काळी काही थांबत नसे आणि मग सीट न मिळालेले प्रवासी आत प्रवास करायचाच आहे या एकमेव धारणेने किंवा विचाराने आपला प्रवास उभ्याने करायचं ठरवत आणि मग वर असणाऱ्या हिरव्या गच्च रंगाच्या एका लोखंडी रॉडला पकडून ही मंडळी जिथे जागा मिळेल आणि जशी उभं राहता येईल तशा पद्धतीने स्वतःला अंग चोरून उभं असत. पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये गाडी आतून तुडुंब भरली. बसायच्या 52 सीट होत्या त्या पटापटा भरल्यानंतर मग जवळजवळ 30च्या घरामध्ये किंवा कदाचित 40 लोक सुद्धा या बसमध्ये ठासून भरलेले होते. बस तुडुंब भरलेली आहे आणि आता आपली निघायची वेळही झालेली आहे. हे जेव्हा त्या चिपळूण रत्नागिरी बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला समजलं किंवा लक्षात आलं तेव्हा मग त्याने कंट्रोलरकडनं आपला त्या दिवशीचा चार्ट मागून घेतला आणि मग दोघं पानाचे तपकारे भरून त्याच्या पिका इकडे तिकडे टाकत हळुवार पावलाने त्या बसपर्यंत आले. त्या बसचा जो ड्रायव्हर होता त्याचं नाव होतं कुणाल चांगदेव
आणि खरोखरच ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली तेव्हा वाघावर बसून जे चांगदेव गेले होते त्यांचाच वंशज असावा, कारण याची गाडी हाकण्याची जी पद्धत होती ती चांगदेवानी जसं वाघाला शेपाटत नेलं होतं त्याच पद्धतीची होती. आणि एकदा त्या बसचं मशीन म्हणजे इंजिन गुरगुर करायला लागलं की खरोखरच हा चांगदेव बस नावाच्या एका वाघावर बसलेला आहे असाच भास त्याचं ते ड्रायव्हिंग बघणाऱ्यांना होत असे. त्यावेळेला त्या बसमध्ये भोसले नावाचे कंडक्टर अपॉइंट झालेले होते. मग मागच्या बाजूनी दरवाजापर्यंत येऊन आपल्या खांद्याला लटकवलेली तिकिटांची ती ॲल्युमिनियमची पेटी, उजव्या खांद्याला असलेली पैसे ठेवायची चांबडी बॅग, ही दोन्ही लटांबरं घेऊन भोसले कंडक्टर बसच्या मागच्या दरवाजापर्यंत आले. त्याने एक वार गर्दीकडे निरखून बघितलं तरीही लोक आतमध्ये चेपून जाण्याचा प्रयत्न करत होते. आणि जेव्हा कंडक्टर भोसले बसच्या बाहेर येऊन उभे राहिले तेव्हा आतल्या लोकांना हुश्य वाटलं की आता गाडी सुटणार. कंडक्टरने 2 मिनिटं स्थितप्रज्ञाप्रमाणे सगळ्या लोकांना आतमध्ये चेपून जाईपर्यंत बघितलं. आणि मग आता जाऊ इच्छिणारा कोणीही एस टी स्टँडमध्ये शिल्लक नाही ही एकदा खात्री झाल्यावर मग कंडक्टर बाजूवा करत त्या बसमध्ये शिरले आणि बसचं दार आपल्या डाव्या हाताने लोटून म्हणजे ओढून घ्यायला त्यांनी सुरुवात केली. तेवढ्यात त्या बसच्या बंद होणाऱ्या दारावर बाहेरच्या बाजूने थापट्या किंवा चापट्या बसायला लागल्या. कंडक्टर महाशयाने जरा तिकडे बघितलं तर एक रामदासी या बसमध्ये थांबून ती बसमध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. आता गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस टी हे ब्रीद मिरवणाऱ्या त्या भोसले कंडक्टरने मग परत एकदा दार बसचं सताड उघडलं आणि त्या रामदासी बुवांना आपल्या बसमध्ये घेतलं. आता बसमध्ये आल्यानंतर सगळ्या लोकांनी या रामदासी बुवांकडे एकदा चमकून बघितलं, कारण त्यांचं एकंदर रूप, त्यांचा वेश, त्यांचा आवेश सगळं एखाद्या स्वामी किंवा पोचलेल्या महात्म्याप्रमाणे होतं. अंगावरती भगवी वस्त्र धारण केलेली एक भगवी जोडी, खांद्याला लावलेली, एका हातामध्ये रामदास स्वामींचा तो दंड धरलेला आणि तोंडामधून जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ असं करतच ते बसमध्ये चढले. आता बस सुरू झाली आणि लगेच या रामदासी बुवाने मना सज्जना भक्तिपंथेची जावे हा श्लोक घडा म्हणून दाखवला. आणि त्यांचा श्लोक संपल्याबरोबर लगेच सगळ्या बसने जय जय रघुवीर समर्थ असा मोठा जय जयकार करून टाकला. बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरना आज जरा बरं वाटलं की सुरुवातीलाच प्रवाशाने जय जय रघुवीर समर्थचा घोषा लावून टाकलेला होता. आतमध्ये आता मग तुडुंब भरलेल्या गर्दीमध्ये कुठे फट मिळेल तिथे वाट काढत आलेल्या या रामदासी बुवाने पुढे जायला किंवा मुसंडी मारायला सुरुवात केली. त्यांचं हे मुसंडी मारणं बघून मग लोक काही बोलले नाही, कारण रामदासी बुवा मोठी विभूती होते. पण कुणाला त्या बसमधल्या ते काही फारसं आवडलं नाही. रामदासी बुवाने मग सगळ्यांच्या अंगावर, सगळ्यांच्या खांद्याला रट्टे देत अगदी मागच्या दारापासून ते बसच्या पुढच्या टोकापर्यंत येऊन एक फेरी मारली. तोंडाने जय जय रघुवीर समर्थ समर्थांचा एखादा श्लोक सुरूच होता. लोक थोडा वेळ मग प्रतिसाद देत होते. खिडक्या मिळालेले लोक खिडकीतून बाहेरची गंमत बघण्यामध्ये मशगूल झालेले होते. पण पुढे एकदा येऊन ठेपल्यानंतर आपल्या मुक्कामी पोहोचलो असं
या लोकांना किंवा रामदास स्वामींना वाटलं खरं, पण जेमतेम 2-3 मिनिटं झाली आणि परत या लोकांच्या मनामध्ये काय आलं, ते रामदास स्वामी गेल्या वाटेने परत लोकांना तसेच धक्के देत देत आपली झोळी सावरत सावरत पुन्हा एकदा बसच्या मागच्या टोकापर्यंत आले आणि त्याच वेळेला त्यांच्या पाठीमागे जे दोन पैलवान गडी चढलेले होते, शिवा आणि दादू, त्यापैकी शिवा रामदासांची पाठ काढत काढत यावा तसा मागे आला. कंडक्टरने मग एकेकाचं तिकीट फाडायला सुरुवात केली. कोणी तुरळ, कोणी धामणी, कोणी संगमेश्वर, कोणी निवळी फाटा, कोणी थेट रत्नागिरी, अशी एकेकाची तिकीटं फाडत 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 कंडक्टर बाबा त्या रामदासांपर्यंत आले. रामदासी बुवाने मग थेट रत्नागिरीचं तिकीट काढून टाकलं, ते आपल्या झोळीमध्ये टाकून दिलं. तिथे उभ्या असलेल्या शिवानी सुद्धा आपलं रत्नागिरीचं तिकीट काढून टाकलं. कंडक्टर बुवा 2-2 पावलं टाकत 4-5 तिकीटं फाडत हळूहळू बसमधनं पुढे सरकत होते आणि पुढून 5व्या किंवा 6व्या बाकाशी हे कंडक्टर जेव्हा आले, तेव्हा त्या कंडक्टर बुवांच्या डाव्या बाजूला असलेल्या एका एसटीच्या सीटवर आमचे सुरेश भाऊ पटवर्धन म्हणजे चिपळुणातले एक नामवंत असे वकील बुवा बसलेले होते. त्यावेळेला सुरेशराव पटवर्धन आपल्या सासूरवाडीला रत्नागिरीला चाललेले होते. चिपळुणातून 2-4 चीज वस्तू हातभेट म्हणून आपल्या सासूरवाडीला ते घेऊन चाललेले होते. सासूरवाडीला जायचं म्हणून नेहमी पॅन्ट शर्ट घालणाऱ्या या सुरेशरावांनी त्या दिवशी सिल्कचा झब्बा आणि खाली लेंगा घातलेला होता. मग रुद्राक्षाची एक माळ आपल्या गळ्यामध्ये लटकवलेली होती आणि एक छोटीशी पिशवी ज्याच्यामध्ये या 2-3 भेटी ठेवलेल्या होत्या, त्या बाजूला ठेवून हे सुरेशराव पटवर्धन आपल्या प्रवासाचा आनंद घेत होते. तेवढ्याच वेळामध्ये मग आलेल्या कंडक्टरने त्यांना खुणेने तिकीट म्हणून विचारलं. त्याने मोठ्या आवाजात रत्नागिरी म्हणून सांगितलं आणि मग पैसे देण्यासाठी या सुरेशरावांनी आपला उजवा हात आपल्या त्या सिल्कच्या झब्ब्याच्या खिशामध्ये घातला आणि 2 क्षण तेच चमकले. तोपर्यंत कंडक्टरने जे काय 2-4 तिकीटं एकत्र करून एक तिकीट जे बनवायचं होतं ते काम पूर्ण केलं. त्या तिकिटांचं एक गठ्ठा करून त्याने सुरेशरावांसमोर धरला. सुरेशराव तोपर्यंत कावरे बावरे झालेले होते. सुरेशरावांनी मग उठून उभं राहून पुन्हा एकदा आपला खिसा चाचपला आणि त्याच वेळेला त्यांना स्वतःला, कंडक्टरला आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या 2-4 लोकांना आणि उभ्या असलेल्या 8-10 लोकांना पटकन एक गोष्ट लक्षात आली की सुरेशरावांचा झब्ब्याच्या खिशात घातलेला हात दुसऱ्या बाजूने हातभर बाहेर आलेला होता. एवढं सगळं झाल्यानंतर सुरेशराव थोडेसे चमकले. पुन्हा एकदा आपला खिसा चाचपून बघितला आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की कुणीतरी गर्दीचा फायदा घेऊन आपलं पाकीट मारलेलं आहे, आपला खिसा कापलेला आहे. आता मग कंडक्टरला विनंती वजा अर्जवर त्याने सुरू केली की मी रत्नागिरीला जातो आहे बाबा, तुम्ही बघताय माझा खिसा आत्ताच कुणीतरी मारलेला आहे, माझ्याकडे आता एक तांबडा पैसा सुद्धा नाही आहे. तेव्हा कंडक्टर बुवा तुम्ही पण चिपळूणला असता, मी पण चिपळूणला असतो, आत्ता मला तुम्ही तिकीट द्या. रत्नागिरीहून परत आल्यानंतर घरी पाणी सुद्धा न पिता मी या तिकिटाचे 22 रुपये तुम्हाला एसटी स्टँडवर आणून देईन. आता कंडक्टर पडला सरकारी, तो त्यावेळचे हे 22 रुपये आहेत. त्यामुळे तो सुद्धा म्हणाला की बाबा असं मला काही तुम्हाला तिकीट देता येणार नाही. पुन्हा सुरेशरावांनी मग
थोड्याशा आणखीन करुण आवाजामध्ये केली अर्जव की बाबा मी काही तुम्हाला लफंगा किंवा चोर दिसतो का? आज माझा खिसा कापला म्हणून हे 22 रुपयाची मदत करण्याची विनंती मी आपल्याला करतोय. अहो खरंच मी तुम्हाला पैसे देऊन टाकेन. तरीही कंडक्टर ढिम्म होता. मग आजूबाजूच्या 1-2 लोकांनी थोडीशी मखलाशी सुरू केली की ओ कंडक्टर साहेब, ते तुम्हाला ओळखतात, तुम्ही देऊन टाका तिकीट, पैसे काय पळून जात आहेत का? असं लोकांच्या म्हणून गलबला सुरू व्हायला लागल्यावर या सगळं सूचना देणाऱ्या लोकांच्यावर कंडक्टर बाबाने एकदा शांतपणे नजर फिरवली आणि त्या सगळ्यांना मिळून एकत्रपणे या कंडक्टरनी सांगून टाकलं की बाबा ज्या कुणाला या माणसाची कदर असेल किंवा कीव आलेली असेल त्यांनी मला पैसे द्या. 2-4 जणांनी मिळून पैसे यांचे भरलेत तरी मला काही फरक पडत नाही. पण बाबा मला या माणसाकडनं एक सरकारी नोकर, अंमलदार, पैशाचा हिशेब देणारा कंडक्टर म्हणून पैसे तर मिळालेच पाहिजेत. चांगदेवाची गाडी तोपर्यंत धावत होती. असुर्ड, सावर्ड, खेरशेत मागे पडलं, आरवलीचा पूल मागे पडला आणि नंतर मग संगमेश्वराच्या दिशेने गाडी धावायला लागली. काकुळतीवरनं मग सुरेशराव थोडासा रुबाब दाखवायला लागले. म्हणे माझे मामलेदार कचेरीमध्ये खूप चांगले संबंध आहेत. मी त्यांच्याकडून तुमच्यावरती कारवाई करायला लावेल. एका असहाय्य अशा प्रवाशाला तुम्ही जबरदस्तीने पैसे द्यायला लावताय. हे ST ही आमच्या कसं म्हटलं तर लोकांच्याच मालकीची आहे आणि मी फुकट जायला कुठे म्हणतोय. मी फक्त तुम्हाला नंतर पैसे देईन एवढंच सांगतोय. त्याच्यावर मग कंडक्टरनी पुन्हा तोफा डागल्या की बघा मी बाबा दिलेल्या कायद्याचा किंवा हिशेबाचा मालक आहे. मला तुमचं पुढचं मागचं काही समजत नाही. जरी एखाद्या प्रवाशाने पैसे नाही दिले तर त्याला तिकीट न देता खाली उतरवायचं हे आमचं कंडक्टर लोकांचं धोरण आहे. आणि आता बाबा पुढच्या 5-10 मिनिटामध्ये तुम्ही पैशाची व्यवस्था केली नाही तर मला तुम्हाला संगमेश्वरला खाली उतरवावं लागेल. सुरेशरावांनी मग थोडासा वकिलीपणाचा मांडला. ते म्हणाले कंडक्टरची ही पण ड्युटी आहे की अडचणीमध्ये असलेल्या प्रवाशाला कंडक्टरने मदत केली पाहिजे. असं या ST बसच्या भिंतीवर लिहिलेलं सुद्धा आहे. कंडक्टरनी मग तिकडे वाचून बघितलं. म्हणे अहो सुरेशराव, तुम्ही सगळं वाचा. एखाद्या ठिकाणी जर टपावर टाकलेल्या सामानाची खाली उतरवण्यासाठी हमाल मिळत नसेल तर ते उतरवून देण्यासाठी कंडक्टरने मदत करावी असं लिहिलेलं आहे. एखाद्या माणसाला फुकटचा प्रवास करायला मदत करावी असं काही ST मध्ये कुठे लिहिलेलं नाही. मग त्यांनी सांगितलं की बाबा आता मला या माझ्या झालेल्या चोरीची पोलीस कंप्लेंट करावी लागेल. असं म्हणून सुरेशरावांनी पोलिसांचं नाव घेतलं आणि त्यांच्या डाव्या बाजूला असलेली जी कंडक्टरनी वापरायची दोरी ज्याच्यावर त्या बसची बेल चालते ते ठणकन ओढली आणि बस जिथल्या तिथे थांबवली. मग थांबलेल्या बसमध्ये पुन्हा एकदा वादावादीला रंग भरला. मला आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करायची आहे की या बसमध्ये माझं पाकीट मारलं गेलं आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी लगेच सुरू केला पाहिजे अशी मी कंडक्टरकडे मागणी करतो. असं सुरेशराव तावातावानी सांगायला लागले. आता मग प्रवासी जे होते त्यांच्यामध्ये 2 तट पडले. काही लोकांनी कंडक्टरची बाजू घेतली, काही लोकांनी सुरेशरावांची बाजू घेतली आणि हा सगळा गलबला वाढत गेला. दरम्यानच्या काळात कोणीतरी एका प्रवाशाने परत तीच दोरी 2दा ओढून 2 घंट्या दिल्या आणि समोर पुढे बसलेल्या चांगदेवाने परत बस सुरू केली. बस धावायला लागले हे या लोकांच्या लक्षात सुद्धा आलं नाही. आणि मग आता पोलीस कंप्लेंट करूया, पोलीसला बोलवूया. हा जेव्हा
एक प्रकारचा घोषा या सुरेश पटवर्धनांनी लावला। त्यावेळेला मात्र मग ते रामदासी बुवा होते, त्यांनी सामोपचाराची भूमिका घेण्याचा एक विचार केला आणि मागे आले आणि कंडक्टरना म्हणाले की बुवा कंडक्टर, तुम्ही त्यांना काहीतरी सवलत देता का? बाबा 22 रुपये तिकीट आहे, तर मी त्यांच्याऐवजी 11 रुपये भरतो, तर 11 रुपयाचं तिकीट द्या। म्हणजे कुठेतरी सामोपचाराने हा प्रश्न निकाली निघेल, एसटीचंही पूर्ण नुकसान व्हायला नको आणि सुरेश रावांना सुद्धा मगाचपासून तुम्ही त्यांचा जो अपमान करताय तो सहन करायला नको। आता रामदासी बुवांनी सांगितलेली ही सूचना बहुतेक कंडक्टर मान्य करेल असं प्रवाशांना वाटलं, पण कंडक्टर आपल्या हुकुमाचा ताबेदार होता आणि म्हणून त्याने रामदासी बुवांना हात जोडून सांगितलं की बाबा त्यांना रत्नागिरीपर्यंत यायचं असेल तर 22 रुपयाचं तिकीट घ्यावं लागेल आणि ते 22 रुपये मला मिळाले पाहिजेत। मग सुरेशराव पटवर्धनाने आपल्याला या रामदासीची थोडीशी कुमक मिळते आहे हे धरून मग पुन्हा कंडक्टरला सांगायला सुरुवात केली की आता पुढचा मोठा स्टॉप संगमेश्वर आहे, तिथे गाडी थोडा जास्त वेळ थांबवा, मला तिथे असलेल्या पोलीस चौकीमध्ये जाऊन ही माझी तक्रार नोंदवायची आहे, तेवढं तरी सहकार्य तुम्हाला करावंच लागेल। कंडक्टर म्हणाला, ठीक आहे, मला तुम्ही त्याच्या आधी 22 रुपये दिलेत तर 5 नाही 10 मिनटं तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जी काही तक्रार करायची ती तक्रार करायला संगमेश्वरला मी गाडी उभी करतो। आता आपण पहिलं पान जे टाकलं ते काही फारसं कामाला आलं नाही हे लक्षात आल्यावर मग या रामदासी बुवाने आपल्या झोळीमधून रुपये 22 काढले आणि कंडक्टरांच्या हातावर ठेवले। कंडक्टरांनी ते पैसे आपल्या पिशवीमध्ये म्हणजे खांद्याला लटकवलेल्या चामडी बॅगमध्ये टाकले। मगाचपासून हातात धरून घाम येऊन जे घामाने गच्च झालेली 22 रुपयाची तिकीट होती ती मग सुरेशराव पटवर्धनांकडे दिली। काही का झालं 22 रुपयाचं तिकीट आपल्याला मिळालं, या समाधानामध्ये मगाचपासून उभं राहून बाजीप्रभू देशपांड्याप्रमाणे आपली खिंड लढवणारे सुरेशराव पटवर्धन पटकन मग आपल्या सीटवर बसले, त्याने मोठा सुस्कारा टाकला। सुरेशराव पटवर्धनाने आपल्या जागेवर बसकण मारली। त्यावेळेला चांगदेवाची गाडी धावतच होती आणि तोपर्यंत संगमेश्वराच्या आधीचा एक स्टॉप कसबा आलं। आता कसबा आलं हे बघितल्याबरोबर रामदासी बुवाने स्वतः पुढाकार घेऊन कंडक्टरला न विचारता किंवा त्याला कुठचीही भनक लागू न देता पटकन कंडक्टरच्या बाजूला असलेली ती घंटी दाबली, तिचा टन्नकन्न आवाज झाला आणि मग कसब्याच्या टेठ्यावर डाव्या बाजूला जाऊन एसटी थांबली। रामदासी बुवा पटापटा मागे आले, त्याने एका झटक्यामध्ये मागच्या बाजूचं एसटीचं दार उघडून टाकलं आणि पटकन ते खाली बाहेर पडले। त्यांच्या पाठोपाठ शिवा आणि दादू तेही मागोमाग या रामदासी बुवांच्या उतरून निघून गेले। संगमेश्वराला टपाल घेऊन मग ती गाडी रत्नागिरीपर्यंत पोहोचली। रत्नागिरीला मग तिथे असणाऱ्या कंट्रोलरकडे भोसले कंडक्टरनी आपला चार्ट, सगळे जमा झालेले पैसे आणि सगळं टपाल त्यांच्या स्वाधीन केलं आणि चार्टवर शेवटची नजर फिरवता फिरवता या भोसले कंडक्टरला थोडंसं वेगळं काहीतरी वाटलं, तो जरासा चमकला। आता आपल्याला कदाचित माहीत असेल की कंडक्टरकडे जो चार्ट असतो तो पूर्वीपासून अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे आणि कंडक्टर त्याच्यामध्ये रकान्यामध्ये जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा काहीतरी गिरबिटवत असतो। त्या चार्टमध्ये असं एक गुपित किंवा गुह्य असतं की कुठच्याही क्षणी तो चार्ट बघून या एसटीमध्ये आता एकंदर किती माणसं आहेत याची
चोख माहिती तो चार्ट कुठच्याही क्षणी बघणाऱ्या माणसाला कळू शकते. अशा पद्धतीने उभे आडवे रकाने मांडून त्याच्यामध्ये या एसटीच्या खात्याने ते गणित बसवलेलं आहे. त्यावेळेला मग या रत्नागिरीला उतरलेल्या कंट्रोलरकडे चार्ट देणाऱ्या भोसले कंडक्टरच्या लक्षामध्ये आलं की आपण गाडी जी रत्नागिरीपर्यंत आणली त्याच्यामध्ये 3 प्रवासी कमी होते. आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की 3 प्रवासी लगबगीने कसब्यामध्ये उतरून गेले होते, पण त्यांनी तिकीट मात्र रत्नागिरीपर्यंत काढलेली होती. आता ही बाब काही फारशी महत्त्वाची नव्हती. गाडी सुरक्षितपणे आपल्या मुक्कामी पोहोचलेली होती, पण रत्नागिरीपर्यंत तिकीट काढून हे लोक कसब्यामध्येच का उतरून गेले असावेत? असं काही बाबा अचानकपणे कुणाला काही बरं नाहीसं झालं नव्हतं, काही दुसरं कारण समर्पक असं दिसत नव्हतं, पण रत्नागिरीपर्यंत तिकीट काढणारे 3 जण कसब्यामध्ये म्हणजे जवळजवळ 1 तास 1.5 तास प्रवास सोडून आधीच उतरून गेलेले होते. आता कंडक्टर भोसलेंना पडलेल्या या प्रश्नाचं किंवा गहन प्रश्नाचं उत्तर कसब्यामध्ये खलपे मामूच्या हॉटेलमध्ये होतं. रामदासी बुवा, शिवा आणि दादू हे बसमधून पटापटा खाली उतरले आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याने कसब्यामधलं खलपे मामूचं हॉटेल गाठलं. एक कोपऱ्यामध्ये एका बाजूचं टेबल पकडून समोर ठेवलेल्या ग्लासामधलं पाणी घाटा पिऊन झाल्यावर मग तो मामू खलपे जेव्हा ऑर्डर घ्यायला यांच्याकडे आला तेव्हा तिघांनीही झणझणीत अशा खिमा पावची ऑर्डर या खलपे मामूला देऊन टाकले आणि मग परत आपली अर्धवट राहिलेली चर्चा एका अर्थाने सुरू केली. त्यापैकी शिवानी त्या रामदासी बुवांना सांगितलं की रामदासी बुवा, आज तुम्ही एकदम महात्म्याचा अवतार धारण केलात. आता रामदासी बुवांना एसटीच्या प्रवासामध्ये आपण एकदम महात्म्याचा अवतार कधी धारण केला हे काही आठवेना. त्याची आठवण करत दादू त्याला म्हणाला की बाबा, तो जो कोण माणूस पाकिट मारलं म्हणून बोमट्या मारत होता आणि कंडक्टर त्याला काही जुमानत नव्हता, तेव्हा आपल्या झोडीतले 22 रुपये काढून देऊन तुम्ही अगदी महात्मा असल्याचा साक्षात्कार त्या दोघांना दिलात हो. आणि त्याबद्दल बाकीच्या सगळ्या प्रवाशाने तुमची आयुष्यभर आठवण ठेवावी असं मला वाटतं. त्याच्यावर मग हे रामदासी बुवा गालातल्या गालात हसत आपल्या समोर खिमापावची वाट बघत बसलेल्या दादू आणि शिवाला म्हणाले की अरे, जीवावर आलं ते शेपटावर निभावलं असं समजा. मी काही महात्मा होण्याच्या भानगडीत नव्हतो, पण तो माणूस जो सारखा दट्ट्या लावत होता की संगमेश्वरला जाऊन पोलिसात तक्रार करायचे, आपण त्या गाडीमध्ये तिथेच बसून राहिलो असतो आणि जर 22 रुपये देऊन मी ते प्रकरण मिटवलं नसतं तर आज तुमच्या दोघांबरोबर मलाही संगमेश्वरातल्या पोलीस कोठडीत जाऊन पडायला लागलं असतं. त्याच्यावर या तिघांमध्ये हास्याचा एक मोठा स्फोट झाला. स्फोट झालेलं हास्य हळूहळू विरत गेल्यानंतर मग त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. शिवा आणि दादूने उभं राहून आत्तापर्यंत या रामदासी बुवांच्या काखेला लटकणारी त्यांची झोळी खेचून आपल्याकडे घेतली. लगबगीने ती उघडली आणि त्यांचे डोळे विस्फारले. त्या झोळीमध्ये बसमध्ये मारलेली 14-15 पाकिटं पडलेली होती आणि त्याच्यामध्ये एक पाकिट या सुरेशराव पटवर्धनांचं होतं.
सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं असा माझा एक ठाम विश्वास आहे. आणि सत्याचं हे अद्भुतपण काही वेळेला अशा एखाद्या रामदासी बुवांकडूनही आपल्याला ज्ञात होतं.